नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. 7 जानेवारीपासून घाटी रुग्णालयातील 533 निवासी डॉक्टर संपावर जाणार असल्याचा मार्डचा इशारा. पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी आणि पार्क करण्यास प्रयत्नशील आयुक्त जी श्रीकांत यांचे प्रतिपादन. रेबीज लसीकरण मोहिमेस प्रारंभ. आता बघूया सविस्तर बातम्या. राज्यातील निवासी डॉक्टरांच्या वतीने मानधनात वाढ करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी येत्या 7 जानेवारीपासून निवासी डॉक्टर राज्यभरामध्ये संपावर जाणार आहे. यावेळी डॉक्टरांनी एडीएन सोबत बोलताना त्यांच्या मागण्या मांडल्या. नेमकं काय मागण्यासाठी संपर्क जाणार? मी डॉक्टर रोहन गायकवाड, अध्यक्ष माड छत्रपती संभाजीनगर. तर आम्ही मागच्या 1 वर्षापासून सरकारकडे आमच्या विविध मागण्यांसाठी अनेकदा निवेदन दिलेले आहेत, पण प्रत्येक वेळेस सरकारकडून आम्हाला काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटलेला नाही. प्रत्येक वेळेस एक आश्वासनांचं गाजर आम्हाला दाखवण्यात आलं. त्यामुळे आम्ही हा संपाचा निर्णय घेतलेला आहे. तर 7 तारखेपासून सायंकाळी 5 वाजल्यापासून घाटी हॉस्पिटलमधील एकूण 532 जे कनिष्ठ निवासी डॉक्टर आहेत त्यांनी संपावर जातील अशी भूमिका घेतलेली आहे. तर संपासाठी आमच्या प्रमुख 3 मागण्या अशा आहेत की आम्हाला जे दिलं जाणारं विद्यावेतन आहे ते कधी वेळेवर मिळत नाही. प्रत्येक वेळेस 2 महिने 3 महिने वाट पाहावी लागते किंवा संप पुकारावा लागतो. तर हे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत निवासी डॉक्टरांच्या खात्यामध्ये जमा व्हावं. तसेच दुसरी मागणी अशी आहे की सध्याच्या काळामध्ये निवासी डॉक्टरांची संख्या वाढलेली आहे, पण पुरेशा प्रमाणात हॉस्टेलमध्ये रूम अवेलेबल नाहीत. तर एक नवीन हॉस्टेलचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करावा अशी एक मागणी आहे. आणि तिसरी मागणी अशी आहे की पूर्ण देशामध्ये काही ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट आहेत किंवा काही असे एक 8 राज्य आहेत जिथे दिला जाणारा स्टायपेंड हा महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. तर त्याच्या धर्तीवरती महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनाही स्टायपेंड लागू करावा अशी मागणी आहे. तर या 3ही मागण्या घेऊन आम्ही 7 तारखेला सायंकाळी 5 वाजल्यापासून संपावर जात आहोत. निवासी डॉक्टर हे 24 तास हे अहोरात्र रुग्णसेवेसाठी झटत असतात. जर पाहिलं तर ते 24 तासानंतर काम करून जेव्हा हॉस्टेलवर जातात तर त्या हॉस्टेलमध्ये झोपायला जागाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही आहे. आणि अनेक ठिकाणी हॉस्टेलमध्ये छताची गळती वगैरे आहे, तर रूममध्ये पाणी आलेलं असतं. अशा स्थितीमध्ये डॉक्टरांना सध्या राहावे लागत आहे. जर आपण पाहिलं तर घाटी हे पूर्ण मराठवाड्याचं एक रेफरल सेंटर आहे. इथे पूर्ण मराठवाडा पाहिलं, खानदेश पाहिलं, आणखी अनेक जिल्ह्यामधून रुग्ण येत असतात. तर हे सर्व निवासी डॉक्टर रुग्णसेवेसाठी तत्पर आहेत, पण हॉस्टेलच्या प्रॉब्लेममुळे डॉक्टरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. निश्चित संप जर म्हटलं की संपामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते रुग्णांचे म्हणून हाल होते, याकडे कसं आता रुग्णांचे हाल होतील? खरंच डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. आणि होणाऱ्या रुग्णांचे हाल जे होत आहेत त्यासाठी आम्ही सर्व निवासी डॉक्टर दिलगिरी व्यक्त करत आहोत. पण रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी आम्ही ज्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत, आपत्कालीन सेवा सर्व काही ज्या आहेत त्या चालू ठेवत आहोत. त्यामुळे एक इमर्जन्सी जे रुग्ण आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. पण सरकारचं लक्ष आमच्याकडे येण्यासाठी संप हे एकच हत्यार आमच्याकडे उरलेलं आहे, कारण आम्ही वारंवार मागणी करून आमच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे संपाचा हा शेवटचा मार्ग आमच्यासमोर निर्माण झालेला आहे. तरी माझी विनंती आहे सरकारला, 7 तारखेच्या आत आमच्या सर्व मागण्या पूर्ण जर त्यांनी केल्या तर आम्ही संप करणार नाही. जुन्या वादातून चौघांनी तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी भावसिंगपुऱ्यात घडली. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे. शेख आमेर शेख सलीम असे 29 वर्षीय खून झालेल्याचे नाव आहे. तो जुन्या भावसिंगपुऱ्यात राहत होता. हत्या करणारे पण त्याचे मित्रच होते. तेही भावसिंगपुऱ्यातच राहतात. मयत झालेला शेख आमेर रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध दारू विक्री, हाणामारीसह खुनाचाही गुन्हा दाखल आहे. जुन्या मित्रांसोबत त्याचा वाद सुरू होता. या वादातूनच मित्रांच्या टोळक्याने आमेरला भावसिंगपुऱ्यात गाठले. जुन्या वादातून त्याच्यासोबत भांडणाला सुरुवात केली. नंतर लगेच त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. मित्राच्या टोळक्याने त्याच्यावर चाकूने वार केले. आमेर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. पोलिसांनी ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संभाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते,
गणेश केदार आदींनी पथकासह तातडीने घटनास्थळी जाऊन आमेरला घाटी रुग्णालयात दाखल केले। उपचारादरम्यान आमेरचा मृत्यू झाला। छावणी पोलिसांनी रात्री उशिरा एका संशयितास तर वाळूज MIDC पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले। वाळूज MIDC पोलिसांनी पकडल्यानंतर आरोपींमध्ये रोहित नागेश मोटे 25, ईश्वर राजेश चव्हाण 23 आणि सचिन सर्जेराव त्रिभुवन 23 तिघीही राहणार भाऊसिंगपुरा यांचा समावेश आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक पांडुरंग डाके, अंमलदार गणेश सरगरे, रोहित चिडले यांच्या पथकांनी केली। गोवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असताना देखील मद्यसाठा खुलेआम जवळ बाळगून विक्री करताना राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडून अटक करण्यात आली असून मद्यसाठा वाहन जप्त करण्यात आले। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक AB चौधरी व सहकारी स्टाफ यांनी भालगाव कमानीजवळ भालगाव शिवार येथे रविवारी सायंकाळी सापळा रचला। त्या ठिकाणी फोर्ट फिस्टा या 4 चाकी कारमध्ये बेकायदेशीररित्या वाहतूक करीत असताना वाहन चालक अमोल विष्णू गळकर राहणार गंगलगाव तालुका जिल्हा बुलढाणा यास थांबवले असता त्याच्या कारमध्ये अवैध दारूसाठा मिळून आला। सदर साठा गोवा राज्यात विक्री करिता असलेला व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला मद्यसाठा होता। तो खुलेआम विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून मिळून असल्याचे एकूण 543 सीलबंद बाटल्या अशा एकूण 4,76,200 रुपये जप्त करण्यात आले आहेत। सदरील गुन्ह्याच्या पुढील तपास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग आनंद चौधरी करीत आहेत। सदरच्या छाप्या पथकात निरीक्षक विभाग आनंद चौधरी यांचे सह दुय्यम निरीक्षक गणेश पवार, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे, AK सपकाळ, प्रवीण पुरी, जवान चेतन वानखेडे, ज्ञानेश्वर सांबरे, हनुमंत स्वामी व रवी मुरडकर जवान वाहक चालक किशोर सुंदडे यांचा सहभाग होता। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निरीक्षक विभाग यांनी छत्रपती संभाजीनगर ते बीड या दरम्यान भालगाव या ठिकाणी परराज्यातील मद्य येणार असल्याबाबतची बातमी मिळाली होती। त्यानुसार त्या ठिकाणी ते सापळा रचून बसले असता त्या ठिकाणी एक इसम एका 4 चाकी वाहनामध्ये मद्य घेऊन आल्याचं निदर्शनास आलं। गाडीची तपासणी केली असता त्याच्यामध्ये 20 बॉक्स असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले। ते तपासणी केली असता ते परराज्यात मद्य विक्रीसाठी असल्याचं फॉर सेल इन गोवा आणि महाराष्ट्र राज्यात मद्य विक्रीस प्रतिबंध असलेलं असं मद्य आढळून आलं। त्याची एकूण किंमत 4,76,200 इतकी असून एका आरोपीस अटक केलेली असून पुढील तपास चालू आहे। यामध्ये आणखी काही माल मिळण्याची शक्यता आहे किंवा आरोपी मिळण्याची शक्यता आहे का? सदर आरोपी हा एका व्यक्तीचं नाव घेत असून परंतु त्याचं पूर्ण नाव त्याला माहीत नाही आणि त्याचा आपण पुढील तपास करत आहोत। शहरात पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी आणि पार्क करण्यास प्रयत्नशील असल्याचे महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी रेबीज लसीकरण विशेष मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं। मिशन रेबीज ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया, महानगरपालिका व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या प्रांगणात आयोजित रेबीज लसीकरण विशेष मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त नंदा गायकवाड, प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त डॉक्टर संजय गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर प्रदीप झोड, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभागीय रोड अन्वेषण प्रयोगशाळा डॉक्टर रत्नाकर पेडगावकर, मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख शाहेद, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, MB काझी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी अनंत जाधव, रावसाहेब जावळे, होप संस्थेचे प्रवीण ओहळ, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, मनपा कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती। मिशन रेबीज अंतर्गत महानगरपालिकेच्या पुढाकाराने शहरात रेबीज लसीकरण विशेष मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। यामध्ये 60 श्वान हाताळणारे आणि 40 डॉक्टरांचा समावेश आहे। यात 15 ऑटो रिक्षा व 10 4-चाकी व्हॅनद्वारे पथक मोहीम राबवणार आहे। या मोहिमेसाठी उद्यान प्रमुख विजय पाटील, डॉक्टर शाहिद शेख, डॉक्टर रोहित धुमाळ आणि प्रवीण ओहळ यांनी पुढाकार घेतला आहे। मोहिमेच्या पहिल्याच दिवशी टाउन हॉल व बुडी लाईन परिसरात मोहीम राबविण्यात आली। सदर मोहीम 2 आठवडे राबविण्यात येणार आहेत। यात मोकाट श्वान व पाळीव श्वान यांना रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे। यावेळी मान्यवरांच्या हस्ते 2 श्वानांना रेबीज लसीकरण करण्यात येऊन लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख शाहेद यांनी दिली आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्हीही एखादा व्यवसाय करताय
तर मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय, आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Hasnain. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Hasnain. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Hasnain. Happy birthday to you. Happy हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय। तर जरा थांबा, आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर। हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना है तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर।
हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ऑफिसर ये ले सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याची दुचाकी चोरट्यांनी लांबवल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली। सदर चोरीचे प्रकरण सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच घाटी दवाखाना या ठिकाणी फक्तच मराठवाडा नव्हे तर लगतच्या अनेक जिल्ह्यांमधून गोरगरीब नागरिक उपचारासाठी येतात। त्यामुळे घाटी रुग्णालय परिसरामध्ये नेहमीच नागरिकांची वर्दळ दिसून येते। या ठिकाणी दुचाकी वाहने चोरीला जाण्याची बाब ही नेहमीचीच असून सोमवारी येथील एका कर्मचाऱ्यांची दुचाकी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असल्यास चोरट्याने सदर दुचाकी चोरून येत असतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओमधून तो कैद झालाय। या दुचाकी मालकाचे नाव योगेश लाहोट असून त्यांनी एडीएन सोबत बोलताना या घटनेबाबत अधिक माहिती दिली। मी रात्री ड्युटीवर आलो, गाडी लावली, ड्युटी करून मग सकाळी इकडे आलो नेहमीप्रमाणे। सकाळी बघितलं मग गाडी आहे, मग बघितलं, सगळ्यांना विचारलं आपला 5:04 हां गाडी चोरी गेली। बरं, सकाळी तुम्ही आले केव्हा लक्षात आलं नेमकं? 8:05 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल वगैरे केला? हां केलं। आज पोलिसांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं 2 दिवस भेटून जाणं चालू आहे समजा। हो कसं आहे की 2दा-3दा 2-4 लोकांची गाडी गेली। हां मी खुद कर्मचारी आहे, हां माझी पण गाडी गेली। किती लोकांची गाडी गेली होती। नुकताच नांदेड येथे झालेल्या सीरत कार्यक्रमामध्ये एडीएनचे उर्दू बातमीपत्राचे संपादक अजहर सिद्दीकी यांना पत्रकारितेसाठी आदर्श आफ्ताब पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। खादमीन ए उम्मत संस्थेच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यातील सिद्दीकी मुहम्मद अजहर यांना आफ्ताब पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला। नांदेड येथे खादमीन ए उम्मतच्या कार्यक्रम सीरत प्रोग्राम अंतर्गत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुफ्ती खालील उर रहमान, डॉक्टर मिसबा अन्सर, मुफ्ती अहमद नूर एनी आदींची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिर युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या थीमवर आयोजित केले आहे। राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रायपूर पोस्ट डोनगाव तालुका गंगापूर येथे 7 दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराची सुरुवात 1 फेब्रुवारी रोजी झाली। शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर रोहिणी कुलकर्णी पांढरे यांनी केले। यावेळी कमांडंट कर्नल संजय बी सोनवणे, प्राचार्य निखिल बी राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य
प्रोफेसर डॉक्टर रोहिणी कुलकर्णी पांढरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी स्वयंशिस्तीने शिबिरातील दैनंदिन कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करावेत त्याकरिता योग्य ते मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची दिनांक 1 ते 7 फेब्रुवारी 2024 दरम्यान संपन्न होणार असून शिबिरात विविध कार्यक्रम घेतले जाणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिर आयोजन उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागमधील सर्व कार्यक्रम अधिकारी समिती सदस्य यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. डॉक्टर परमेश्वर पुरी, प्राध्यापक प्रितेश काळन आणि डॉक्टर सुलोचना राठोड कार्यक्रम अधिकारी रासोयो, प्राध्यापक संतोष सावेतकर, प्राध्यापक पवन शिंदे, समिती सदस्य रासोयो डॉक्टर भागवत कांबळे, डॉक्टर सराफ एस.ए., डॉक्टर चाफेलीकर अर्चना, डॉक्टर शैलेश बनसोडे, डॉक्टर रामप्रसाद काळे, डॉक्टर संदीप जोगदंड, प्राध्यापक रवींद्र पाटील उपस्थित होते. तसेच या शिबिरात विद्यार्थी प्रतिनिधी पवन माने, भागवत तिठे, विद्यार्थिनी प्रतिनिधी कीर्ती शिरसाट, प्रिया शेळके, वंशिका सुरसे, भक्ती ठोंबरे या महाविद्यालयीन स्वयंसेवक इत्यादी सहभागी झाले होते. शिबिरात श्रमदानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी व सर्वांगीण विकास घडावा याकरिता शिबिरात विविध क्रियाकलाप ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात. तसेच टीम बिल्डिंग, आईस ब्रेकिंग, ब्रेन स्टॉर्मिंग गेम आदींचा समावेश असतो. शहरातील AEPM वुमन महाविद्यालयाची निकिता वाघची हिमाचल येथे होणाऱ्या राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वेट लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेट लिफ्टिंग स्पर्धा या धर्मशाळा येथील सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हिमाचल प्रदेशमध्ये रंगणार आहेत. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या SNDT महिला विद्यापीठ मुंबईच्या संघामध्ये शहरातील APM वुमन्स महाविद्यालयाच्या निकिता वाघची निवड करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या पश्चिम क्षेत्राच्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये निकिता वाघने वेटलिफ्टिंग मधील सन्याच या प्रकारात 65 किलो, क्लीन अँड जर्कमध्ये 85 किलो असे एकूण 150 किलो वजन उचलून अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली. निकिताला वेटलिफ्टिंगचे NIMS प्रशिक्षक तुषार सपकाळे यांचे मार्गदर्शन लाभले असून तुषार सपकाळे यांची देखील SNDT महिला विद्यापीठ मुंबई वेटलिफ्टिंग संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. APM वुमन्स कॉलेजच्या संचालिका डॉक्टर केजल भारत साखळे, प्राचार्य डॉक्टर मिलिंद उबाळे, सिनेट सदस्य प्राध्यापक रावी बोरे, AEPM वुमन्स कॉलेजच्या संचालिका डॉक्टर केजल भारत साखळे, प्राचार्य डॉक्टर मिलिंद उबाळे, सिनेट सदस्य प्राध्यापक रावी मोरे यांनी निकिता वाघला या निवडीबद्दल व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. 7 जानेवारीपासून घाटी रुग्णालयातील 533 निवासी डॉक्टर संपावर जाणार असल्याचा मार्डचा इशारा. पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी आणि पार्क करण्यास प्रयत्नशील आयुक्त जी श्रीकांत यांचे प्रतिपादन. रेबीज लसीकरण मोहिमेस प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.